Amen. Very good morning to all of you. सर्वांना शुभ सकाळ. We are very happy and glad to see you all in this online service. या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सहवास पाहण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे. Let's start our Sunday service आपण ही संडे सर्व्हिस आपण सुरुवात करण्याच्या आधी with the prayer. एक छोटीशी प्रार्थना करूया. Samuel brother will pray. आपण सर्वजण आपण प्रार्थना करूया. आपली माना आपण खाली घालूया. हे पित्या प्रभू परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो राजा. आजचं दे बाप्पा ऑनलाईन सर्व्हिस दे बाप्पा आम्ही तुझ्या हातात देत आहे. आजचं दे बाप्पा येणारं वचन, आजचं येणारं दे बाप्पा आराधना दे बाप्पा आम्ही तुझ्या हातात देत आहे. तू आमच्याशी बोल आणि दे बाप्पा तुझं अधिक दे बाप्पा ज्ञान आम्हाला येऊ दे आणि तू आमच्या आत्म्याला स्पर्श कर राजा. आजची सर्व्हिस आम्ही तुझ्या हातात देऊन ही प्रार्थना जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये करतो, म्हणून तो ऐक पित्या. Amen. I would love to encourage you with the word of God. मी तुम्हाला देवाच्या वचनातून एक छोटंसं उत्तेजन करू इच्छितो. Let's turn to Isaiah 41:10. आपण यशायाचा 41 अध्याय 10 वचनाकडे आपण वळूया. That says, I will uphold you with the righteous right hand. देवाचं वचन असं म्हणतं की मी तुझ्या सहाय्य करतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. God promises us to uphold us. देवाचं वचन आपल्याला असं अभिवचन देतं की तो आपल्याला सावरणार आहे. More than that, he promises us he will uphold us with the righteous right hand. ह्याच्याहून अधिक देवाचं वचन असं म्हणतं की मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरणार. That means when you lose your footing, ह्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपला मूळ विश्वासाचा पाया ज्यावेळेस डगमळेल, he is going to be there त्यावेळेस तो आपल्यामध्ये असणार आहे, to uphold you. तो आपल्याला सावरण्यासाठी. Amen. If you all trust in him, जर आपण सर्वजण त्याच्यावर विश्वास ठेवलो, regardless of your circumstance, आपल्या काही गोष्टीची पर्वा न करता, God is righteous. देव हा विश्वासू आहे. So be faithful. ह्या कारणानेच आपण देखील देवाशी विश्वासू Believe राहूया, in him, त्याच्यावर विश्वास ठेवूया, because he is going to uphold you. कारण की तो आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सावरणार आहे. Let's go into the worship time. आपण आराधनामध्ये जाऊया. I would like to call Aarti and Akansha to lead us through the worship. मी आरती आणि आकांक्षाला विनंती करतो की एका गीतामध्ये आपल्याला चालवण्यासाठी. सोने चांदी से भी ज्यादा कीमती तू, हीरे मोती से भी ज्यादा कीमती तू, सोने चांदी से भी ज्यादा कीमती तू, हीरे मोती से भी ज्यादा कीमती तू, मेरे खुदा तू है सब कुछ मेरा, मेरे खुदा तू है सब कुछ मेरा, सोने चांदी से भी ज्यादा कीमती तू, हीरे मोती से भी ज्यादा कीमती तू, सोने चांदी से भी ज्यादा कीमती तू, हीरे मोती से भी ज्यादा कीमती तू. तू कुदूस है, तू रहीम है, कोई तुझ सा ना,
मेरा सोने चांदी से भी ज्यादा कीमती तू हीरे मोती से भी ज्यादा कीमती तू सोने चांदी से भी ज्यादा कीमती तू हीरे मोती से भी ज्यादा कीमती तू. Thank you, Arti and Akansha, for leading us wonderfully worship. आम्ही आरती आणि आकांक्षाचा आभार मानतो की एक सुंदरशा गीतामध्ये चालवल्याबद्दल. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Now is the time to go into the Word of God. आता ही वेळ आहे प्रभूच्या वचनामध्ये जाण्याची. I would love to call Pastor Bhaskar and Ramulaka. मी विनंती करतो पास्टर भास्कर आणि रमोल हक्कांना की आपल्याला वचनामध्ये They चालवण्यासाठी will lead us through the Word of God. त्यांनी आपल्याला देवाच्या वचनामध्ये चालवतील. Amen. Very good morning, church, and we welcome you in Jesus' name. शुभ सकाळ मंडळी, पुन्हा एकदा प्रभूच्या नावामध्ये आम्ही तुमचं स्वागत करत आहे. Shall we pray and start this meeting? आपण प्रार्थना करून ही सभा आपण चालू करू And we will hear the word of God. आणि देवबापाचं वचन आपण ऐकू. Father, we pray in Jesus' name. पिता प्रभूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करत आहे. Lord, once again we request you to, Lord, bless us this morning. पुन्हा एकदा आम्ही प्रार्थना करत आहे की तू आम्हाला आशीर्वादित कर. Lord, Holy Spirit, Lord, you communicate with us. आणि पवित्र आत्मा, आम्ही विनंती करत आहे की तू आमच्याशी संवाद कर. And Lord, let your name be glorified. आणि तुझंच गौरव होऊ दे पिता. Even we commit both ourselves, Lord. आमच्या दोघांचं जीवन आम्ही तुला समर्पित Use करत as आहे. your vessels. एक पात्र म्हणून तो आमचा उपयोग करून In घे. Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करत आहे. Amen. 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 आमेन. Today we're going to listen to God's word, and I want to encourage you. The title of this message, today's message is Waiting on God is so hard. देवबापाच्या वचनातून मला उत्तेजन करायचं आहे आणि आजच्या संदेशाचं शीर्षक असं आहे की प्रभूची वाट पाहणं हे खूप कठीण असं आहे. It's not easy in our life. Every time waiting on God and all season and all occasion is not easy. It's very, very difficult. आणि प्रत्येक समयामध्ये परमेश्वराची वाट पाहत राहणं हे खूप कठीण असं आहे. You know, like sometimes we feel why God is taking so long. आणि काही वेळेला मला असं वाटतं की परमेश्वर इतका का वेळ करत आहे. He could just stop the problem which we are facing within a moment. आणि एका क्षणामध्ये परमेश्वर हे जे समस्या आहे इथेच थांबू शकतो. He can just meet your need and my need just like with the blink of our eye. आणि पापणी झपकताच एका क्षणामध्ये तो आमची समस्या दूर करू शकतो. And when we don't see God moving in our calendars, we get frustrated. आणि आमच्या तऱ्हेने ज्या वेळेला समस्या त्या ठिकाणी पाहत नाही आम्ही की निघून जाताना आणि आम्ही खूप गोंधळून जातो. You know, like many of us, sometimes we face delays in many of the areas in our life. आणि आमच्या जीवनामध्ये पुष्कळ अशी भाग आहे ज्याच्यामध्ये आम्हाला हे जाणीव होते की आता खूप दिरंगाई होत आहे. Sometimes we are waiting for God's miracle in our health, but it's so prolonged and it's not happening. आणि काही वेळेला आमच्या आरोग्याबाबतची समस्या आहे, आम्हाला असं वाटतं आता खूप दिरंगाई झालेली आहे, आणखीन आम्ही वाट पाहू शकणार नाही. We see delay in our marriage. We are waiting to get married, but somehow it is delaying. आणि आम्ही जे वैवाहिक जीवन आहे आम्हाला असं वाटतं की आता माझा विवाह झाला पाहिजे, पण खूप त्या ठिकाणी दिरंगाई होते. Some of us may be waiting for promotion, but it's delaying, it's not happening. आणि आमच्या काही जणांच्या जीवनामध्ये आम्ही बढतीची अपेक्षा करत असतो, पण त्याला खूप दिरंगाई होते. Some of them are waiting for the job to get a permanent, but it's not happening. आणि काही आमच्यापैकी लोक जे जॉब आमचं परमनंट व्हावा यासाठी वाट पाहत असतो, So when- पण त्या ठिकाणी खूप दिरंगाई होते. When it's not happening and we have been waiting and waiting, we get frustrated, discouraged, and sometimes anger. आणि काही आमच्या म्हणण्यानुसार गोष्टी घडून येत नाही, आम्ही वाट पाहतो आणि आम्हाला खूप राग येतो. Sometimes we feel we have been, how long we have been stretched, too long to our maximum endurance. आणि आम्हाला असं वाटतं आता खूप आम्ही वाट पाहिलेली आहे, खूप आता हे
ताणलं गेलेलं आहे. If you're facing such a situation in आणि your जर life, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशा प्रसंगाला सामोरे जात असाल, number one, I want to alert you. पहिली गोष्ट मला तुम्हाला सावध करायचं आहे. Be alert if you're facing prolonging and you have been, prolong, you have been waiting. I want to alert you in the Lord. आणि तुम्ही वाट पाहत आहात आणि तुम्हाला खूप दिरंगाई त्या ठिकाणी होत आहे, तर मला तुम्हाला सावध करायचं आहे. Because when we are in such a situation, when we are in such a position, it become a breeding ground for an enemy to come and attack our life, that you and I may quit our faith in God. आणि ज्यावेळेला अशा प्रसंगातून आम्ही जात असतो, हे असं एक धोक्याचं ठिकाण आहे की जिथे सैतान संधी घेतो आणि आम्हाला त्या ठिकाणी सर्व काही आशा सोडून देण्यासाठी प्रवृत्त करतो. Waiting on God is such a painful, sometimes it's a difficult, because our needs are urgent and we need immediate answer. आणि काही वेळेला हे वाट पाहणं इतकं कठीण होऊन बसतं, दिरंगाई होत राहते आणि आम्हाला असं वाटतं की आता हे खूप ताणलं गेलेलं आहे. From the Bible, if you see, God has been working in such a way, not every time, but some of the cases He's been working, like He delays and then visits the people. आणि आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो, प्रत्येकच ठिकाणी नव्हे पण काही ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वर दिरंगाई करतो आणि मग त्या ठिकाणी सुंदररित्या उत्तर देतो. From Old Testament to New Testament, we have records after record where God has operated in such a manner to meet the people of God. आणि जुन्या करारापासून ते नवीन करारमध्ये आम्ही पाहतो की परमेश्वर अशा काही गोष्टी हाताळतो की देवाचे लेकरं आहेत त्यांना विजिट करण्यासाठी, भेट देण्यासाठी. It takes time. आणि तो वेळ घेतो. There are many incidents from Old Testament to New Testament, but one familiar incident this morning I want to bring forth. आणि पुष्कळशी उदाहरण आहे जुन्या करारपासून ते नवीन करारपर्यंत, पण मला ह्या ठिकाणी खूप प्रसिद्ध असं पवित्र शास्त्रातून उदाहरण घ्यायचं That आहे. is the Gospel of John chapter 11. आणि योहानकृत शुभवर्तमानाचा 11वा अध्याय. And first onwards, I assume you are very familiar with this आणि मला passage. असं वाटतं की तुम्हाला हा अध्याय माहीतच असणार आहे. Mary and Martha from the city of Bethany. आणि बेथलेहेम ह्या बेथानी ह्या ठिकाणी मरिया आणि मार्था ह्या दोघी राहतात. They send a message to Jesus आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ते अशा प्रकारे संदेश पाठवतात that their brother Lazarus is sick. आणि त्यांचा जो भाऊ लाजारस आहे तो खूप आजारी आहे. And they request Jesus to come and meet this Lazarus to आणि heal ते him. विनंती करतात की प्रभू येशू ख्रिस्तानी यावं आणि लाजाराची भेट घ्यावी. And what was Jesus' response? पण ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय उत्तर देतात? We have to read this response. आणि हा जो प्रतिसाद प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे ते आम्ही वाचलं पाहिजे. Verse 6 we will read. आणि 6व वचन आपण वाचणार We will आहे. read directly in Marathi. मराठीमध्ये मी तुमच्यासाठी वाचते. यास्तव तो आजारी आहे हे ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखीन 2 दिवस राहिला. The response was not immediate Jesus coming. The response, the Bible says, when he heard this, he stayed there 2 more days. आणि ज्या वेळेला मरिया आणि मार्था त्याला बोलावतात त्या ठिकाणी प्रभू येशू लागताच त्या ठिकाणी नाही जाता, तो दिरंगाई करतो. आणखीन 2 दिवसानंतर तो त्या ठिकाणी पोहोचतो. And verse 17 you read in your house, Jesus reaches to Lazarus town and already Lazarus is dead, 4 days gone. आणि 17 वचनामध्ये जर आपण वाचलं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पोहोचतो तर लाझारसाचा मृत्यू होऊन 4 दिवस ओलांडून गेले होते. In other words, Jesus took his own timing to meet this family. याचा अर्थ असा आहे की प्रभू येशू ख्रिस्तानी त्याचा वेळ घेतला की ह्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी. The question is, why does he do this? आणि प्रश्न असा आहे की त्यांना असं का केलं? Why God visited such a late this आणि family? का प्रभू येशू ख्रिस्तानी इतक्या उशिरा ह्या कुटुंबाची भेट घेतली? When their dreams
dreams are vanished, when it is shattered down, when the hope is gone, and then the Jesus is visiting. आणि त्यांची जी आशा त्यांनी गमावून बसलेली आहे त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांची भेट घेतली. Because they both sisters have requests, and the request that they need was urgent, and their brother was sick and about to die. आणि मार्था आणि मरिया यांचा जो भाऊ होता की तो इतका आजारी होता की तो मरणाच्या लागाला लागलेला होता. My brothers and sisters, I want to ask you this morning time. माझ्या बहीण भावांनो, ह्या सकाळी मला तुम्हाला विचारायचं आहे, Do you have immediate needs? काय तुम्हाला तात्काळ तुमची गरज आहे का? And are you desperate that you want God to do miracle? You want God to somehow meet your need? आणि तुम्हाला असं वाटतं की तात्काळ प्रभूने आमची भेट घ्यावी, तात्काळ प्रभूने आमची गरज And भागवावी, it is beyond your own help, and so you're relying and trusting and depending on God. आणि हे तुमच्या आवाक्या बाहेरचं आहे म्हणून तुम्ही प्रभूवर अवलंबून आहात. I want to encourage you, my brothers and मला sisters. उत्तेजन करायचंय माझ्या बहीण भावांनो. Book of Ephesians chapter 3 इफिस्करास पत्र आणि 3रा अध्याय and verse 20 says, आणि 26वे वचन, God is working. आणि परमेश्वर कार्य करत आहे. Verse says, now unto him that is able to do exceedingly abundantly above all that we ask or think, according to the power that work in us. इफिस्करास पत्र याचं 3रा अध्याय And verse 20. 20वे वचन, आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करीतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार करावयास तो शक्तिमान आहे. Can we say amen? Amen. आपले मागणे व आपल्या कल्पनाच्या पलीकडे, that's what Bible says. पवित्र शास्त्र असं म्हणते की आपल्या मागण्या आणि आपल्या कल्पना याच्या पलीकडे कार्य करण्यास तू समर्थ Oh, आहे. he is working for you. That's what I want to encourage आणि मला you. उत्तेजन हे करायचं आहे की तो आमच्यासाठी कार्य करत आहे. You know, the question sometimes comes like, but why God आणि मग delays? प्रश्न आमच्या मनामध्ये असं येतो की परमेश्वर दिरंगाई का करतो? Number one, I told, be alert when we are experiencing delay time. We need to be high alert. आणि ज्यावेळेला आमच्या जीवनामध्ये दिरंगाई होते त्यावेळेला आम्ही खूप काळजीपूर्वक असायला हवं, सावध असायला हवं. In the second thing, I want to encourage you. दुसरी गोष्ट मला उत्तेजन करायचं आहे, According to the Bible, पवित्र शास्त्रानुसार what causes the delay in our life? आणि काय कारण आहे की आमच्या जीवनामध्ये दिरंगाई होते? Now, some reason the Bible gives explanation. आणि पवित्र शास्त्र आम्हाला काही खुलासा ह्या ठिकाणी सांगतं. You can read in your house book of Daniel chapter 10 दानिएलचं 10वा अध्याय and verse 13. आणि 30वे वचन. You see, it is because it is a demonic activity, it hinders your answer and my answer. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो काही दुष्ट शक्ती आहेत जे तुमच्या आणि माझ्या उत्तराच्या आडवे येतात. But if you read that passage, जर आम्ही हा अध्याय वाचला that delay is temporary. आणि ते तात्पुरतं दिरंगाई होते God's plan always prevails. आणि परमेश्वराचं जे प्लॅनिंग आहे That prevails, that accomplishes. आणि ते आमच्या जीवनामध्ये पूर्ण होतं. Can we say amen? Amen. If you're going through that attack, आणि त्या समस्येतून तुम्ही जात असाल the plan of God is going to prevail. आणि मग परमेश्वराची जी योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण होणारच. And you have, wherever you are, you have to say, if you're listening, you have to say amen. आणि जिथे कुठे तुम्ही आहात जर ऐकत आहात तर तुम्ही आमीन असं म्हणा. Can we say amen? Amen. So my brothers and sisters, second thing, the reason we see why our prayers and our miracles are delayed, आणि माझी बहीण भावना दुसरी गोष्ट की का आमचे चमत्कार आणि आमच्या प्रार्थनासाठी दिरंगाई होते. the first Thessalonians chapter 2 and verse 18. पहिले तेसलोनिकरास पत्र याचं 2रा अध्याय आणि 18वे वचन. And there Paul says, आणि ह्या ठिकाणी पाऊल असं म्हणतो, I wanted to come, मला यायचं आहे but Satan had hindered. पण सैतानानं मला अडवलेलं आहे. We see here again, the Satan, actually, it's not only demonic forces, but Satan hinders us the work of God in our life. आणि ह्या ठिकाणी आम्ही बघतो की देवाचं जे कार्य आहे त्या ठिकाणी सैतानाने त्याला अडवलेलं आहे. You know, whatever God want to accomplish, Satan somehow try to, stop and hinder you and me. आणि परमेश्वर जे आमच्या जीवनामध्ये कार्य करायचं असतं त्या ठिकाणी सैतान अडवणूक करतो. But we need to be sure will of God accomplishes. पण हे आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की जी देवाची इच्छा आहे ती आमच्या जीवनामध्ये पूर्ण होणारच. The third thing, sometimes the
the answers are delayed, the miracles are delayed, the prayers are delayed because of our laziness and prayerlessness. आणि तिसरी गोष्ट आहे की आमच्या जीवनामध्ये चमत्कार आणि आम्ही जे मागणी करतो ते उत्तरासाठी दिरंगाई होते, ते म्हणजे आमचा आळशीपणा आहे. You know, like we don't pray, आम्ही प्रार्थना we करत don't नाही, trust, आम्ही विश्वास ठेवत नाही, we don't rely. आम्ही प्रभूवर अवलंबून राहत And नाही. sometimes because of these things, sometimes the answers are delayed. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे आमच्या जीवनामध्ये उत्तरासाठी दिरंगाई होते. The fourth thing we see why prayers are delayed. आणि चौथी गोष्ट आम्ही पाहूया का बरं आमच्या उत्तर मिळवण्यासाठी दिरंगाई होते. In Bible we read, पवित्र शास्त्र आम्ही वाचतो it's called a divine delays. आणि ह्याचा अर्थ असा आहे की दैवी दिरंगाई आहे. You know, for example, God gave a promise to Abraham, उदाहरणार्थ की परमेश्वराने अब्राहमाला अभिवचन दिलं, but it was delayed. पण त्या ठिकाणी दिरंगाई झाली. So there are many examples. There is a divine delays, आणि and that's the पुष्कळशी असे reason. उदाहरण आहे की तिथे दैवी दिरंगाई झालेली आहे. You know, like He delays for His glory. आणि ही दिरंगाई उशीर ह्यासाठी होतो की As- प्रभूचं गौरव व्हावं. As a human being, as a child of God, we don't understand everything आणि एक मनुष्य आणि देवाचं लेकरू म्हणून सर्व गोष्टी आम्हाला समजत नाहीत, because the Bible says, कारण पवित्र शास्त्र असं म्हणतं, you know, my thoughts are not your thoughts. माझे विचार तुमचे विचार नव्हे, My ways are not your ways. माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हे. That's what God's word says. हे देवाचं वचन आपल्यासाठी My सांगतं. brothers and sisters, माझ्या बहीण भावांनो, waiting on God is hard. आणि हे प्रभूवर अवलंबून राहणं, प्रभूवरती विसंबून राहणं हे खूप कठीण असं So आहे. when Mary and Martha sent a request to Jesus, Jesus did not immediately respond. आणि मार्था आणि मरिया यांनी ज्यावेळेला प्रभू येशूकडे विनंती पाठवली, त्याने लगेचच प्रतिसाद दिला नाही. Let's read verse 4 of John the Gospel chapter 11. आणि योहान कृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय And we will read verse 4. आणि 4थं वचन आपण See वाचणार what आहोत. Jesus is saying. या ठिकाणी प्रभू येशू काय म्हणत आहे, Let's read in Marathi. मराठीमध्ये आपण वाचूया. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवात, म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. Can we say amen? Amen. Jesus said, this sickness is not unto death, but for the glory of God, the Son of God might be glorified. आमेन. You know, that's what the reason for the delay is, God may be glorified. That's what Jesus is saying. आणि ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे, त्याचं दिरंगाईचं कारण ह्यासाठी आहे की प्रभूचं गौरव व्हावं. Can we say amen? Amen. If you believe this morning time, जर आम्ही विश्वास ठेवत आहे yet सकाळच्या you वेळी, don't see happening in your timetable, आणि तरी तुमच्या कल्पनेनुसार सर्व गोष्टी जुळून येत you नाहीत, can believe that it's for the glory of आणि तुम्ही God. हा विश्वास ठेवा की हे सगळं प्रभूच्या गौरवासाठी आहे. You know, but when this happened in reality in our personal life, आणि आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रत्यक्षात ज्यावेळेला ह्या गोष्टी घडतात when things are delayed by God, आणि परमेश्वरापासून काही गोष्टी दिरंगाई होते, we feel God is not concerned about our problem, our emergency, our pain and agony and our cry. आणि आम्हाला असं वाटतं की आमचं जे रडणं आहे, आमचं जे दुखणं आहे, आमचं जी आतुरता आहे, त्या ठिकाणी प्रभूला कुठलंही त्याच्याविषयी देणं घेणंच नाही. You know, that we feel like God is not worried and God doesn't know the pressure which we are facing. आणि आम्हाला असं वाटतं की परमेश्वराला आमची काळजीच नाही आणि आम्ही ज्या दबावाखालून जातो आहे याला प्रभूला ह्याच्याविषयी काळजीच नाहीये. You know, that's what we go through in our mind. आणि अशा प्रकारे आमच्या मनामध्ये विचार येतात. Do you know what Martha said? आणि तुम्हाला माहिती आहे का मार्था काय म्हणते? You know, like when already 4 days and Lazarus is dead and he was buried. आणि त्या ठिकाणी लाझारसला मरून 4 दिवस होऊन गेले आणि त्याला पुरण्यात आलं, And then Jesus arrives आणि there. मग त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होतं. Now what Martha is saying? आणि मार्था या ठिकाणी काय म्हणत आहे? Let's read verse 21 of John the Gospel 11. योहान कृत शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 21व वचन या ठिकाणी We will काय read in म्हणते? Marathi. आपण मराठीमध्ये वचन वाचणार आहोत. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. Amen. I don't know whether it is a taunting or whether I don't know. It was like a, you know, it would have, miracle would have happened, but you lost the time. आणि मला माहित नाही या ठिकाणी ते टोमणा मारते की
तिला असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त असता तर तो माझा भाऊ मेला नसता. But in other words, she was saying, now we lost the chance, we lost the hope, now everything is lost. आणि तिला असं सांगायचं आहे की आता ती संधी आम्ही गमावून बसलेला आहे, आता सगळं काही आम्ही गमावलेलं आहो. My brothers and sisters, I want to encourage you. माझ्या बहीण भावांनो मला उत्तेजन करायचं आहे. God's timing is usually not the same as ours. आणि परमेश्वराची जी वेळ आहे ती आमच्या वेळेनुसार समानच असेल अशी नाही. Can we say amen? Amen. God's timing are different. परमेश्वराची वेळ ही वेगळी आहे. But he does everything on a perfectly and perfect time. पण परमेश्वर प्रत्येक गोष्टी योग्य वेळामध्ये करतो. But sometime, like we can feel, like does God loves me? आणि पुष्कळ वेळा आम्हाला असं वाटतं काय प्रभू आमच्यावर प्रेम करतो का? Why things are not happening? का ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडत नाही? Let's read John chapter 11 आणि आपण योहान कृष्णवर्तमान याचा 11वा अध्याय and verse 5 and 6. 5 आणि 6 वचन आपण वाचणार आहे. Let's read directly in Marathi. मराठीमध्ये आपण वाचूया. मार्था तिची बहीण व लाजार याचवर प्रभूचे येशूचे प्रेम असे. Amen. The Bible says Mary, Martha and Lazarus, Jesus loved them. या ठिकाणी वचन असं म्हणतं मार्था तिची बहीण व लाजार याचवर येशूचे प्रेम असे. My brothers and sisters, the delay was there in their life. The reason is God loves them. माझ्या बहीण भावाने त्यांच्या जीवनामध्ये दिरंगाई झाली ह्याचं कारण काय आहे तर प्रभू येशूचं प्रेम त्यांच्यावरती होतं. If you are going through a delay, I want to tell you, God loves you. तुमच्या जीवनामध्ये जर दिरंगाई होत आहे तर मला हे सांगू द्या की प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. But when you are stuck in that situation, पण ज्या वेळेला आम्ही अशा प्रसंगामध्ये अडकून पडतो it becomes harder to experience the love of God. आणि हे खूप कठीण होऊन जातं की प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम जे आहे स्वीकारणं. When we have been crying and praying and fasting, things to happen miraculously, but it's not happening, it become difficult to say that God loves me. आणि अशा प्रसंगामधून आम्ही रडतो, आम्ही उपवास आणि प्रार्थना करतो आणि मग आम्हाला असं वाटतं की काय परमेश्वर आमच्या प्रेम करतो का? My brothers and sisters, let's read verse 6 what it says, आणि the John माझ्या the बहीण Gospel. भावानं 6 वचन ह्या ठिकाणी काय म्हणते आम्ही वाचूया. John the Gospel chapter 11 and verse 6, wonderful verse. योहान कृष्णवर्तमान 11वा अध्याय आणि 6व वचन. यास्तव तो आजारी आहे हे ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखीन 2 दिवस राहिला. My brothers and sisters, God loves you and He knows what is best for you. माझ्या बहीण भावानं परमेश्वर तुमच्या प्रेम करतो आणि त्याला माहित आहे तुमच्यासाठी योग्य काय आहे. So when you see the delays in your life, आणि ज्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटतं खूप उशीर होत I आहे, want to encourage you to stick on and stay on in your faith. माझं उत्तेजन असं आहे की तुमच्या विश्वासाबरोबर तुम्ही खंबीर असे राहा. Because the Bible says, पवित्र शास्त्र असं सांगतं trust in the Lord. परमेश्वरावर विश्वास ठेवा With all your heart, lean not on your आणि तुमच्या understanding. पूर्ण मनापासून आणि तुमच्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका. God will make your path straight. आणि परमेश्वर तुमचा मार्ग सरळ करेल. That's what the book of Proverbs नीतिसूत्रे chapter 3 verse 5 आणि says. 3रा अध्याय आणि 5व वचन अशा प्रकारे So I want म्हणतं. to encourage you in your delay experience. आणि तुमच्या हे दिरंगाईमध्ये या अनुभवामध्ये मला तुम्हाला उत्तेजन करायचं आहे. Believe God loves you. परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो Hold on God's word. आणि परमेश्वराचे अभिवचन धरून राहा Keep on claiming God's आणि promise. प्रभूचं अभिवचन तुम्ही त्या ठिकाणी म्हणत राहा. Because the Bible says, पवित्र शास्त्र सांगतं the book of Romans chapter 8 रोमक्रसपत्र 8वा अध्याय verse 26 says, आणि 26वा वचन असं म्हणतं. and we know God works everything good for those who love Him and called according to His purpose. आणि जे देवावर प्रेम करतात आणि त्याच्या इच्छेने पाचारण झालेल्यांसाठी सर्व गोष्टी म्हणून कल्याणात होतात. Can we say hallelujah? हालेलुया. God is going to work out everything beautiful for you. आणि परमेश्वर सर्व काही तुमच्या जीवनामध्ये सुंदर असं करेल. So I want to encourage you as you are going through a waiting experience. आणि मला उत्तेजन करायचं आहे की जसं तुम्ही वाट पाहण्याच्या प्रसंगातून जात आहात. The third truth we need to understand, तिसरी गोष्ट मी समजून घ्यायला हवी. sometime God want to teach you and me.
काही गोष्टी प्रभूला तुम्हाला आणि मला शिकवायच्या असतात He wants you and me to grow. आणि प्रभूची इच्छा असते की आम्ही त्याच्यामध्ये वाढावं He wants you and me to know आणि त्याची इच्छा असते की आम्ही त्याला जास्त जाणून घ्यावं more deeper. आणखीन खोलवरती The length and breadth and height and depth of love of God, we may know that the reason आणि sometimes we प्रभूची are अशी इच्छा असते की त्याची रुंदी त्याची खोली त्याची उंची या सर्व गोष्टी आम्ही जाणून घ्याव्या You know, like Lazarus, death, Jesus waited Lazarus' death to occur and take place. The reason is God want to bring glory. आणि जे कारण आहे की प्रभूने दिरंगाई केली यासाठी की परमेश्वराची प्रभू वाट पाहत होता की लाजारसचा मृत्यू व्हावा आणि तेही दिरंगाईचं कारण असं आहे की त्या ठिकाणी प्रभूचं गौरव व्हावं And these two sisters of Lazarus, that they may grow in the Lord. आणि ह्या दोन लाजारसच्या ज्या बहिणी होत्या त्या आणखीन प्रभूमध्ये दृढ व्हाव्या Not only they may experience the pain, the sickness to be removed, but they may experience more glory and the power of Jesus in their life. आणि प्रभूची अशी इच्छा होती की त्यांच्यामधून ते क्लेश आणि जे दुःख आहे निघून जावं एवढंच नव्हे तर परमेश्वराचं गौरव देखील त्यांनी पाहावं ही देवबापाची इच्छा होती Can we say amen? Amen. Maybe God wants you to grow in your life. आणि कदाचित प्रभूची इच्छा आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आणखी Now there are- प्रभूमध्ये वाढावं There are many blessings, those who wait on the Lord. जे प्रभूवरती अवलंबून राहतात त्यांच्यासाठी पुष्कळ Those आशीर्वाद who आहे going through delayed time, there is a many blessings. आणि जे खूप दिरंगाईच्या प्रसंगातून जात आहे त्यांच्यासाठी खूप आशीर्वाद आहेत God builds our endurance or our patience in our life. आणि आमच्या जीवनामध्ये परमेश्वर जे आमची सामर्थ्य सहनशक्ती आहे ते आणखीन वाढवतो Can we say amen? Amen. Yeah, and also the delayed time, God prepares us to achieve the promise of God. आणि परमेश्वर ह्या दिरंगाईच्या काळामध्ये देवबापाचं अभिवचन स्वीकारण्यासाठी आमची बांधणी करत In असतो this delayed time, God protects you and me from the wrong thing and dangers. आणि जे धोकादायक गोष्टी आहेत चुकीच्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टीपासून या दिरंगाईच्या काळामध्ये प्रभू आम्हाला सुरक्षित ठेवत असतो In the delayed time, delay experience, when you and I go through, God allows you and me to know His character, आणि His ह्या highness, His दिरंगाईच्या power. प्रसंगातून देवबाप्पा आम्हाला हे जाणून द्यायचा प्रयत्न करतो की त्याचं सामर्थ्य आणि प्रभू स्वतः किती महान आहे Can we say amen? Amen. So Jesus delayed, to visiting Martha and Mary to heal Lazarus, that they may grow and know Jesus. आणि प्रभूनं दिरंगाई केली की लाझारसला आरोग्य देण्याबाबत यासाठी की त्यांनी अधिक प्रभूला जाणून घ्यावं Jesus, Bible, we have read the words, Jesus loved this family. आणि जसं आपण वचन वाचलेलं आहे तिथं असं म्हटलेलं आहे की प्रभू त्यांच्यावरती प्रेम करत I होता want to encourage you. I don't know which stage you are. I want to reassure you, retell you, He loves you. आणि मला पुन्हा एकदा सांगू द्या की मला माहित नाही कुठल्या प्रसंगामध्ये तुम्ही आहात पण मला पुन्हा तुम्हाला खात्री करून देऊ द्या आणि मला सांगू द्या की परमेश्वर तुमच्यावर प्रेम He करतो loves and He concerned, He cares about you. तो तुमच्यावर प्रेम करतो त्याला तुमची काळजी आहे आणि तो तुमच्यावर प्रेम करतो Book of John, the Gospel 11, verse 35 says, आणि योहान कृत शुभवर्तमान 11वा अध्याय And आणि verse- 35व वचन it says Jesus wept there. आणि ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की येशू रडला Can we say amen? आमेन He feels the pain. He senses the depthness of that loss. आणि जे त्या ठिकाणी लाझारसाला त्यांनी गमावलेलं आहे ते त्याला त्याची जाणीव होती आणि त्या दुःखाची त्याला जाणीव होती And so the Bible says, Jesus wept. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगते की येशू रडला So what I want to encourage you, understand the pain which you're going through. आणि मला उत्तेजन करायचं आहे की त्याला माहित आहे की ज्या प्रसंगातून ज्या दुःखातून तुम्ही जात आहात He knows your pain. आणि ते आपले जे दुखणं आहे त्याला माहित आहे He knows your worries. आणि तुमची काळजी चिंता त्याला माहित आहे He knows your struggling. आणि तुमचं संघर्ष त्याला माहित आहे He knows your restless and fears. आणि तुमचं भय जे आहे तुमचं जे संघर्ष आहे त्याला माहित आहे He is aware of all these आणि या things. सर्व गोष्टी तो जाणून आहे My brothers and sisters, that's the reason He strengthens you and me. आणि हेच कारण आहे की तो आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य देतो Like He wants His best
will to accomplish in your life and आणि my त्याची life. इच्छा आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये त्याची इच्छा जे खूप चांगली आहे ती पूर्णतास यावी More glorious and what we could expect and believe. आणि जी आम्ही अपेक्षा करतो विश्वास ठेवतो त्याच्यापेक्षा आणखीन गौरवी असं उत्तर आम्हाला But मिळावं one thing you can be assured, पण एक गोष्टीची खात्री आम्ही बाळगायला हवी even in our struggling and confusion, आणि आमच्या गोंधळाच्या प्रसंगामध्ये in our pain and agony, आणि आमच्या दुःखांमध्ये He walks with us by His presence. आणि त्याच्या उपस्थितीच्या द्वारे तो आमच्या बरोबर चालतो Not only till death, आणि मृत्यूपर्यंतच नव्हे He walks with you and me till the resurrection. आणि पुनरुत्थानापर्यंत तो आमच्या बरोबर चालतो Can we say Amen. hallelujah? Hallelujah. My brothers and sisters, I want to encourage माझ्या you. बहीण भावांनो मला उत्तेजन करायचं आहे This delay in Martha and Mary's life, that God be exalted. आणि मार्था आणि मरियाच्या जीवनामध्ये ही जी दिरंगाई होती ते प्रभूच्या गौरवासाठी होती So whatever God is delaying in your life, it is for God's name and God's आणि जे काही glory. दिरंगाई तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होत आहे ते सगळं प्रभूच्या गौरवात आहे Can we say hallelujah? Hallelujah. My brothers and sisters, माझ्या बहीण भावांनो you know, some of the, you know, like some of the time God allows this situation you and I to go through, आणि काही वेळेला परमेश्वर परवानगी देतो अशा प्रसंगातून आम्हाला जाण्यासाठी that, you know, the delay time that He may mold you and me, shape you and me, and make you and me. आणि या दिरंगाईच्या काळामध्ये आम्हाला तोडण्यासाठी मोडण्यासाठी आणि आम्हाला आकार देण्यासाठी परमेश्वर परवानगी देतो To line up our will with His will. आणि आमची जी इच्छा आहे त्याच्या इच्छेबरोबर समरूप होण्यासाठी परमेश्वर परवानगी देतो To strengthen our faith. आणि आमचा विश्वास दृढ करण्यासाठी That is, He may get the honor from our life. आणि ह्यासाठी की आमच्या जीवनाच्या द्वारे त्याला गौरव मिळावं You know, the question rises. आणि मग प्रश्न It सौभारतो may come into our mind. आणि आमच्या मनामध्ये असा प्रश्न येतो Can Lazarus be healed by Jesus? काय प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे लाझरसला बरं वाटलं असतं का Yes. He could have just spoken the word the day the message came. He could have spoken from where he was in that town, and by the word, Lazarus would have been free and he would have been healed. आणि नक्कीच त्याला बरं वाटलं असतं जिथं कुठं प्रभू येशू ख्रिस्त आहे तिथून तो शब्द जरी बोलला असता तरी लाझरसला आरोग्य मिळालं You असतं know, but he would have known, Jesus no need to wait that till Lazarus die and then resurrect. If he wished, he could have healed just by the word. आणि तो प्रभूला अशी वाट पाहण्याची गरजच नव्हती की लाझरसनं मरावं आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी जावं तो शब्द जरी बोलला असता तरी लाझरसला बरं वाटलं असतं You know, but Jesus allowed Lazarus to die for his glory and for his पण honor. परमेश्वराने परवानगी दिली की लाझरसचा मृत्यू व्हावा यासाठी की परमेश्वराचं गौरव My व्हावं brothers and sisters, I want to encourage you about माझ्या this बहीण closing भावांनो time. या ठिकाणी थांबवत असताना मला उत्तेजन करू द्या Very important, I want you to be very attentive. आणि खूप महत्वाचं आहे माझी इच्छा आहे सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावं Today you might have brought your problems and your issues before the Lord. आणि आज आमच्या समस्या ज्या आहे आम्ही प्रभूजवळ आणली असणार And you are seeing the Lord is silent, He is not moving anyway. आणि आम्हाला असं वाटतं की परमेश्वर शांत आहे आणि तो काहीच कार्य करत You have नाही been crying and praying in desperate way, but nothing is happening. आणि आम्ही रडत आहे आम्हाला खूप तात्काळ उत्तराची आम्ही अपेक्षा करत आहे पण काहीच घडत नाही Your situation may be turning from, better to worse and worse to impossible. आणि आमची परिस्थिती आता जे चांगली होते ती आता खूप खराब झालेली आहे आणि ते खराब पासून आता अशक्यपणामध्ये You आलेलं might आहे be saying in your mind, Lord, if not now, it will be too late. आणि आम्हाला असं वाटतं की प्रभू जर आता नाही तर आता तो खूप उशीर होणार But I want to tell you, with the eyes of God, He sees not only what we see, but He sees the beyond our sight. पण मला उत्तेजन करू द्या की जिथपर्यंत आम्ही पाहतो तिथपर्यंतच परमेश्वर पाहत नाही तर त्याच्यापेक्षा पलीकडे तो पाहतो Can we say amen? Amen. And He knows what is the output and what is the best outcome it should come into your life and my life. आणि त्याला माहित आहे की या सर्व गोष्टीतून काय त्याच्यात काय साध्य होणार आहे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये Because the Bible says कारण पवित्र शास्त्र असं He सांगतं knows everything. आणि त्याला सर्व काही माहित आहे His eyes have seen all the days of our life. त्याच्या डोळ्यांनी त्याच्या नेत्राने आमच्या आयुष्याचे
त्याचे सर्व दिवस पाहिलेले He आहेत. has seen yesterday, he knows yesterday, he knows about today, and he knows you about your आमचं tomorrow. काल, आज आणि जे उद्या आहे ते सगळं तो जाणतो. So you can be assured, rest assured about this truth. आणि हे जे सत्य आहे त्याच्यामध्ये खात्री बाळगा. And so, like we see Jesus visiting finally this family. आणि मग आम्ही पाहतो की प्रभू येशू ह्या कुटुंबाची भेट घेतो. You know, John chapter 11, योहान कृष्ण वर्तमान 11वा अध्याय we will read verse 43. आणि 43 वचन आपण वाचणार आहे. As Jesus reached to the tomb of Lazarus, आणि जसं प्रभू येशू ख्रिस्त लाजरसच्या कबरेजवळ गेला let's read what it says. आणि त्या ठिकाणी काय म्हणतो आपण बघूया. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजारा बाहेर ये. You know, and the Bible says when Jesus said, Lazarus, come forth, the Bible says in verse 44, Lazarus came forth alive. आणि जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की लाजारा बाहेर ये आणि मग 44 वचनामध्ये असं म्हणतं की लाजरस बाहेर आला. Can we say hallelujah? हालेलुया. You know, even dead can hear the voice of God आणि जरी मृत जरी आहे ते परमेश्वराची वाणी ऐकतात. because they are subjected to God's word. कारण ते देवबापाची जे वाणी आहे त्याच्या अधीन आहेत. And the Lazarus was healed and he was resurrected, the Bible आणि says. पवित्र शास्त्र असं सांगतं की लाझारसला आरोग्य प्राप्त झालं आणि तो पुनरुत्थित झाला. Oh, he was completely alive. He came back alive. आणि तो जिवंत असा परत आला. So I want to encourage you, my brothers and sisters, at this माझ्या बहीण closing भावांनो, ह्या point. ठिकाणी थांबवत असताना मला उत्तेजन करायचं आहे. You know, if Jesus has spoken, the world came into existence. आणि जर परमेश्वराच्या शब्दाच्या द्वारे संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली By word, he created the universe. आणि संपूर्ण शब्दाच्या द्वारे सृष्टीची त्याने निर्माण केलेलं आहे. And the same God is able by his word to bring and create your world. आणि तोच परमेश्वर आज आमच्या मध्ये आहे. त्याच्या शब्दाच्या द्वारे आमचं देखील जीवन उभा राहतं. Can we say hallelujah? हालेलुया. With you know, the God with just word, every star and every moon star and everything planet which you see, it's on its place with the same God. If speaks, everything will be order in your life. आणि तो परमेश्वर ज्याच्या शब्दाच्या द्वारे आकाश, पृथ्वी आणि चंद्र तारे सगळं काही निर्माण झालं, त्या शब्दाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये सर्व काही पुनर्स्थापित होईल. You know, the God who spoke to that storm and thunder and that, you know, the wind, and it was quietened, the same God is able to take care of your situation, to calm your situation. आणि जो परमेश्वरानं वाऱ्याला आज्ञा केली, लाटांना आज्ञा केली आणि त्या शांत झाल्या, तोच परमेश्वर आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेला शब्द बोलेल आणि आमच्या जीवनामध्ये सर्व जे गोष्टी घडून येतील. The God who just by breathing into the mud, he created human being. He is able to take care of your hopeless situation by his word. आणि मग तोच परमेश्वर आहे की ज्या पुतळ्यामध्ये, मातीच्या पुतळ्यामध्ये त्याने आपला श्वास फुंकला आणि त्याच्यामध्ये जीवन आलं. तोच परमेश्वर आमच्यामध्ये आमच्यासाठी शब्द बोललेल्या सर्व गोष्टी सजीव होतील. You know, by his word, he can put everything into order. आणि त्याच्या शब्दाद्वारे सर्व गोष्टी सुरळीत होणार आहे. He is the control and supreme above everything. आणि सर्व गोष्टीवरती त्याची सत्ता आहे, त्याचा ताबा आहे. So I want to encourage you, do not be scared, do not be worried. तर मी उत्तेजन करत आहे, तुम्ही काळजी करू नका आणि भीती बाळगू नका. He can speak in your hopeless situation. आणि जे अशक्य अशी तुमची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तो शब्द बोलेल. He will speak in your fears. आणि तुमच्या भयाला तो शब्द बोलेल. He will speak in your death. आणि तुमचं जी मृत परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तो शब्द बोलेल. May God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित And करो may his name be glorified. आणि परमेश्वराचं गौरव तुमच्या जीवनामध्ये हो. Shall we pray? आम्ही प्रार्थना करू. Father, I pray in Jesus' name. पिता, आम्ही प्रार्थना करत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या Lord, I do नावामध्ये. not know to whom you're speaking. आम्हाला माहित नाही की तू कुणाशी बोलत I आहेस. pray that, Lord, let their faith rise. आणि प्रभू, आम्ही प्रार्थना करत आहे की त्यांचा विश्वास वाढू दे. And Lord, your word says, आणि प्रभू, तुझं वचन असं म्हणतं, we don't live by sight, we live by faith. आणि आम्ही विश्वासाच्या द्वारे
आम्ही जीवन जगावं. I pray in the name of Jesus. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये Those प्रार्थना are करत very आहे desperate. आणि ते खूप अतुर असे आहेत. I pray, Lord, you speak your word. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करत आहे की तुझा शब्द तू बोल Lord, speak your word. आणि तुझं वचन तू बोल May it may bring life and resurrection. आणि त्यांच्या जीवनामध्ये ते जीवन आणि पुनरुत्थान आणू दे. Lord, we speak your blessing to your प्रभू people. तुझे सर्व ब्लेसिंग आम्ही येशूच्या नावामध्ये प्रोक्लेम करत आहे We speak your blessing upon your people. आणि तुझ्या लोकांमध्ये तुझ्या आशीर्वादाची आम्ही घोषणा करत आहे. Bless your children, Lord. तुझ्या लेकरांना तू शुभदीत कर. Thank you for listening our prayer. आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल तुला In धन्यवाद. Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करत आहे. Amen. आमेन. Thank you very much. God bless you. धन्यवाद. प्रभू तुम्हाला शुभदीत करो.